तर आता आम्ही नाकोमध्ये आहोत आणि हा आहे आमचा आजचा रूम. इथे फक्त आम्ही 1 नाईट स्टे करणार आहेत. सकाळी आम्हाला परत काजाला जायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही नाकोला एक स्टॉप घेतला आणि नाकोमध्ये जो टेम्परेचर आहे ना तो सांगलाच्या तुलनेने खूप जास्त आहे. कारण की ते 8 वाजलेत ना, आता 8 वाजता इथेशी एक टेम्परेचर आहे. एक आता त्या दीदीला विचारलं मी, ती बोलली आम्हाला की 10 नंतर 11 नंतर इथेशी टेम्परेचर -5 -4 मध्ये जातो. तर खूप एकदम भयंकर भयंकर थंडी आहे इथेशी. पाणीसुद्धा गरम करून प्यायला लागतं आणि इथे नळाला पण पाणी येत नाही आहे. कारण की नळामध्ये पूर्ण बर्फ जमला आहे. दीदीला आम्ही विचारला की तसे बाथरूममध्ये पाणी नहीं है. ती बोलते इधर पानी आता नहीं है क्योंकि वो पूरा जम जाता है, इसलिए सब बाल्टी भर के रख दिया है दीदी ने बाथरूम में. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आता आहोत नाकोमध्ये. आता वेळ झाले 8 वाजले ना, 7 वाजलेत, पण इथलं टेम्परेचर आहे अजून 3 मध्ये, -3 मध्ये. आणि रात्री आम्ही बघितला 12:30पर्यंत -6 मध्ये टेम्परेचर गेलं इथं. एवढी थंडी आहे ना, तर पाणीच नाही ना अजिबात. नल पूर्ण जाम झालेत. पाणी असं बाहेरून वेगळं गरम करून घ्यायला लागतं हिटरमधून. थोड्या वेळामध्ये आम्ही आता इथे पलीकडे एक नाको लेक आहे आणि एक मॉनेस्ट्री आहे, ती बघायला जाणार आहे आणि सुद्धा सोबत तुम्हालाही दाखवणार. तर इथले जे हॉटेलमध्ये आहेत लोकल लोक, ते असं पाणी स्टोर करून ठेवतात थंडीमध्ये. कारण की ते पाणी थोडं जमलेलं असतं आणि आता पण तशी -2 टेम्परेचर आहे सकाळचे 10. तर हॉटेल तर आम्ही इथं चाललोय नाकोलेकमध्ये, नाकोलेक बघायला. तर आणि हा आहे नाकोचं गाव. सेम तुझ्यावर कसे हे भाव्यान तो मॅच झाला आज. मॅचिंग 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 शेवटी तू त्याच. चला. तर आमच्या रूमपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती असणारी ही नाकोलेक दाखवत होता. नाकोलेक जर ही आहे नाकोलेक आणि मी आता उभा आहे बर्फावरती, पाण्यावरती. पाणी त्यावरती बर्फ साठलाय. बाबा जॅकर आहे. कोणता लेक आहे? आता याला मी काय बोलू? कुठे गेला हिरो आमचा? हा बघा, मी जिथे जाईल तिथे माझ्या सोबत येतोय. बाबू रस्ता एकदम छोटासा आहे, पण तो चढायला खूप थकवा जाणवतो. छोटासा एकदम, देखो बघा, एकदम छोटासा आहे. लगेच दम लागतो, लगेच. हार्टबीट एकदम आहे ना, एकदम फास्ट होते, फास्ट. ऑक्सिजन जरा कमी होते आणि थंडी भरपूर आहे, त्याच्यामुळे छोटासा एकदम ट्रॅक आहे, छोटासा, पण श्वास
दम खूप लागतो, दम इथे बेकार भरपूर एकदम. मित्रांनो, आम्हाला वरती ट्रॅक करताना एक पिल्लू भेटलेला आहे. बिचारा तो पण थांबलाय. तर 15 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही पोहोचलोय नाको व्ह्यू पॉईंटला. तुम्ही बघू शकता इथून नाको गाव आणि ती नाको लेक. छोटासा गाव आहे पण एकदम सुंदर गाव आहे. चारी बाजूनी पर्वत रांगा आहेत त्यांच्या. तिथून ट्रॅक चालू केलता ना, तिथून हा सुंदर असा डॉग आमच्या सोबत होता. तर त्याचे आभार आमच्यासोबत आल्याबद्दल. हा का बाबू? हा आता जा घरी तू जा. तो आल्याबद्दल त्याची जरा मालिश करतो, त्याचं जरा अंग दाबतो जरा. त्याचं दमला असेल ना चालून चालून तू. हा बाबू दमला ना तू? नाही बाबू, सुंदर आहे रे एकदम. इथले डॉग्स असे आहेत ना. मी तशी स्टार्टेज झालं इथं आहे इथेशी वरती हिमाचलमध्ये. एक डॉग असेल नाही की भुकला आमच्या अंगावरती. सगळी एकदम प्रेमळ डॉग आहे. बघा इथे झोपला बघा, शांत शांत झोपला बघा. हो हो, बच्चा सो रहा है हमारा. हा बाबू झोप, हा झोप. ग ग गाई आहे गोट्यामध्ये, बाळाला दूध दे वाटीमध्ये. मधला व्ह्यू पॉईंट आणि ही जी तुम्हाला वास्तू दिसते याला मनीचक्र असं बोललं जातं. आणि हे प्रामुख्याने आपल्याला लडाख, स्पिती घाटी यांच्यासारख्या बौद्ध स्थळी जास्त प्रामुख्याने दिसले जाते. आणि याच्यावरती जो मंत्र लिहिला आहे तो ओम मनी पद्मे हम असा लिहिला जातो. काय एका ठिकाणी वेगळं लिहिला जातो, पण असं बहुतेक ठिकाणी हा लिहिला जातो. आणि जर तुम्ही याला असं फिरवलं ना एकदा तर तुमची एक तुमचा मंत्र जप पूर्ण होतो आणि तुमची प्रार्थना पूर्ण होते. आणि बेटा चल पुढे चल, पुढे चल. आमच्या ट्रॅकच्या सोबती आता तो त्याच्या वाटेला चाललाय. बाय बाय मित्रा. तर आम्ही आता होतो नाकोमध्ये. तर आमच्या गाडीचा पेट्रोल जरा कमी आहे आणि आम्हाला नाकोपासून ताबोला काजाला जायचं आहे. तर काजा इथून 100 किलोमीटर आहे. तर इथेशी पेट्रोल भेटतो. पेट्रोल पंप नाही आहे पण इथेशी दुकानामध्ये शॉपमध्ये का पेट्रोल भेटतो. ती आहे इनके तर शॉप आहे. तुम्हाला कधी पेट्रोलची गरज लागली इथे आधीमध्ये तर नाकोमध्ये यांच्याकडे पेट्रोल तुम्हाला भेटून जाईल. पेट्रोलवाले काका जरा असती बरा. ओ काका. तर सोमची वॅसलीन आहे, कधी बॉडी लोशन आहे. वॅसलीन मॉइश्चरायझर आहे तो. मॉइश्चरायझर पण मॉइश्चरायझरचा बर्फ झालाय. अरे पैसा. अरे आता काय माहिती त्याला केसांना पण लावून घे, केसांना पण लाव. नको मला नको, मी लावला बाबा माझा. तर आमचा आज नाको हा एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता इथून पुढचा आमचा प्रवास असणार आहे तो. आता इथून आम्ही सरळ हिक्कीमला जाणार. 120 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आज हिक्कीमला जाऊन आम्ही स्टे करणार. आणि मग येता वेळेस ताबो, काजा, की मॉनेस्ट्री, धनगर मॉनेस्ट्री हे सगळं एक्सप्लोर करणार. तसंच ओमकार इथे माझी बॅग बांधतोय. टेम्पल करायचं आपल्याला जायचं हिक्कीमसाठी. तर त्याच्या आधी आम्हाला समजलं जाता आम्हाला एक की मॉनेस्ट्री लागली. तर आणि ती बघा ही आहे तिची कमानी. तर ही इथे लोकल लोकांच्याकडून आम्हाला समजलं की 1000 वर्ष पुराणी की मॉनेस्ट्री इथे आहे. आणि त्याच्यासोबतमध्ये इथे एक मंदिर सुद्धा आहे पण तो जरा सध्या क्लोज आहे. तो 4-5 नंतर ओपन होणार. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशी आहे ती.
मित्रांनो, ही आहे ती नाकोमधली 1000 वर्ष पुराणी की मॉनेस्ट्री. बघा माझ्या मागे बघा असेल ना, ही आहे ती की मॉनेस्ट्री. आणि अजय शेठला मजा येते बर्फामध्ये सोबत खेळायला. भाई एकटाच खेळतोय बर्फासोबत. ये खेळा तू, ये खेळा नको मारू का? ए ओहो बाहुबली. सगळं रोल दे, सगळं रोल मलाच दे, दुसरं कोणाला देऊ नको. तू एकटा वाघ आहे बा आमच्यामध्ये. काय झालं आहे नडतो सगळ्यांचा. बब्बर शेर. तर इथे ती परवादिवशी गायब काय झाली त्याच्यामुळे जरा इथला रस्ता जरा खराब आहे. इथे गाडी चुकून पण तरी तुम्ही आला तर अजिबात सांगू नका, कारण की ते कधी पण वरून आहे ना लँडस्लाईड होण्याची उपयोग असते. आणि छोटे छोटे दगड आहेत ना ते जोरात वारा आहे त्याच्यासाठी, त्याच्यामुळे वरचे जे छोटे दगड आहेत ना. तर आम्ही आता जस्ट नाका टू चिच्चम ही राईड करत होतो. तर राईडच्या दरम्यानमध्ये आम्हाला एक रोडवरती हा फ्रीजन झालेला वॉटरफॉल भेटला आहे. बघा किती सुंदर आहे. जर तुम्ही इथे या जागेवर येत असाल तर स्वतःची काळजी घ्या, कारण की आता जशी जशी गरमी वाढेल ना तसं तसं बर्फ विकत जाईल. मगाशी एक व्यक्ती इथे फोटो काढत होता, त्याच्या बाजूलाच जस्ट बाजूलाच एवढा मोठा बर्फाचा गोळा पडला. त्याची काळजी घ्या.